साकडे. दृष्टांत दिला. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. हा आहे दृष्टांत तिसऱ्या चरणाला. लक्षात घ्या. अधिदैविक शक्ती तर काही मिळवायचं असेल तर तप करावं लागेल. डोंगरे महाराज म्हणायचे तप केलं की भगवंताजवळ पत निर्माण होते. ते तपस्वी जीवन आवश्यक आहे हे लक्षात घ्या. देवता प्राप्ती करता सगुण निराकार शक्तींच्या अनुभवाकरता व्यवहारी अनुभवाकरता व्यवहार उपयोगाचा. आणि तप म्हणजे दैवी प्राप्ती करता दिला गेलेला व्यवहार. जसं किराणा वस्तू घ्यायची तर धन रूपानं मोबदला त्याला द्यावा लागेल तेव्हा ती वस्तू तुम्हाला तो देईल, तर त्याचं माध्यम धन आहे. तसं अधिदैविक शक्तीचं आदान प्रदान करण्याचं माध्यम आहे तप. तप हे एक धन आहे हे लक्षात घ्या. तर देवतांकडची कृपा देवतांकडची शक्ती तुम्हाला प्राप्त पाहिजे असेल तर कोणत्या माध्यमाच्या मूल्यातून ते प्राप्त होईल. तर दैवी शक्ती प्राप्त करण्याचं मूल्य आहे तप आणि भौतिक शक्ती प्राप्त करण्याचं मूल्य आहे धन किंवा वस्तू. लक्षात घ्या. पूर्वी वस्तूंना आदान प्रदान होत होतं, आता वस्तू प्रधान नाही राहिलं. ही 12 बलुतेदार पद्धती ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला वस्तुमूल्य चालत होतं. सुतारांनी तुमची सगळी अवजारं नीट करायची आणि त्याला तुम्ही त्याच्या बदल्यात पेंढ्या द्यायच्या धान्य द्यायचं. हे वस्तुमूल्य परिवर्तनाची पद्धती ही जुनी. आता सगळे अर्थप्रधान अर्थव्यवस्था आहे. आता दिधल्या शब्दाचा अर्थच करायचा सरळ. आता काही वस्तुप्रधान पद्धती पूर्वीसारखी राहिलेली नाही. 60-70 वर्षापूर्वीपर्यंत जे म्हातारे आहेत त्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष धनाचं आदान प्रदान कमी करावं लागायचं आणि शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या वस्तू त्याला वस्तूच्याच मोबदल्यात मिळायच्या. तुम्ही वर्षभर दाढी करायची आणि शेवटी त्याला धान्य द्यायचं. त्याचंही काम चालत होतं, तुमचंही काम चालत होतं. तर ही 12 बलुतेदार पद्धती याला म्हणतात. तर हे बलुतेदारांना आपण आपल्याकडचं धान्य द्यायचं आणि त्यांच्या जे गुण असतील त्या गुणांचा उपयोग करून तुम्हाला आवश्यक असणारं त्या सगळ्या कलांचा उपयोग ते आपल्याकरता करत असत. अशी आदानप्रदान व्यवस्था पूर्वी होती. कालाच्या ओघामध्ये ती पद्धती बंद पडली आणि त्यामुळे आता अर्थप्रधान अर्थव्यवस्था आहे. म्हणून शेवटी सगळे संसारातले व्यवहार अर्थाने होतात आणि म्हणून कोणीही फुकट काही देणारच नाही. म्हणून दिधल्या विण प्राप्त. अधिदैविक प्राप्ती पाहिजे असेल तर त्याच्या बदल्यात तप करा, हे अनुष्ठान करा, ही देवता प्रसन्न होईल, तुम्हाला ही कृपा करील. तर याला म्हणायचं तपे विण दैवत. हा दृष्टांत. आणि दुसरा दृष्टांत व्यवहारातला दिला दिधल्या विण प्राप्त. आणि तिसरा दृष्टांत सल्ला सुद्धा. तुमचा संबंध हितगुजात्मक असल्याशिवाय गुजेविण हित कोण सांगे. असं आहे. हे 3 दृष्टांत दिले. हितैषी सल्लासुद्धा संबंधाशिवाय मिळत नाही, वस्तूसुद्धा दिल्याशिवाय मिळत नाहीत आणि अधिदैविक कृपासुद्धा तपाशिवाय मिळत नाही. असे 3 सिद्धांत 3 दृष्टांत याला दिले. हे जसं आहे तसं भावाशिवाय देव मिळत नाही. हा चौथा या सिद्धांताशी जोडण्याकरता हे 3 दृष्टांत. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. तर हा दृष्टांत दिलाय कशाकरता. भावे विण देव नकळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे. या सिद्धांताकरता हा 3ऱ्या चरणातला दृष्टांत. आणि एकामागे एक 3 दिले म्हणून म्हणले आता भरपूर झालं. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. हा तर माऊलींचा स्वभावच आहे. लक्षात घ्या. माऊलीनं कधी एक दृष्टांत पुरा पडलाच नाही. तुम्ही ज्ञानेश्वरीत कुठेही कहा 1, 2, 3 त्याची काही कारणंही असतात. अंतरंगामध्ये त्याच्यात काही ना काही उणिवा जाणवतात म्हणून अव्याप्ती दोष काढावा लागतो. म्हणून एकाचड एक दृष्टांत द्यावे लागतात. लक्षात घ्या. आता तुळशीदासांनी भगवननिष्ठा कशी असावी याच्याकरता एक दोहा लिहिला. तर एकामागे एक 2 दृष्टांत दिले. कामिही नारी पियार जिमी लोभी प्रिय जिमी दाम
तिमी रघुनाथ, तिमी म्हणजे तसं निरंतर प्रिय लागहु मोहिराम. मला देव कसा प्रिय वाटावा तर दोन दृष्टांत तिथे. कामी ही नारी पियारजिमी, काम्याला जशी स्त्री प्रिय असते. पण दोन का दिले, एकच का नाही? तेवढ्यावर भागलं नाही का? तर लिहिता लिहितच त्यांना त्याच्यात दोष जाणवला, म्हणून तो दोष काढण्याकरता दुसरा दिला. काम्याला नारी प्रिय असते, पण कुठपर्यंत? प्राप्तीपूर्व जेवढी त्याला ओढ असते, प्राप्तोत्तर ती ओढ राहत नाही. काम विकाराचा असं आहे, प्राप्तोत्तर क्षीणता येते, उदासता येते, अनासक्ती येते. उलट आहे, प्राप्तपूर्व ओढ असते, प्राप्तोत्तर ढिल्या होतं. हे सगळे आधीचे कल्पना विस्तार चालतात. प्रत्यक्षामध्ये 99% नंतर पस्तावलेले उत्तर आमच्यासारख्या समोर येतात. महाराज, जर 2 वर्षापूर्वी लग्नाच्या आधी गाठ पडली असेल मी केलंच नसतं म्हणतं. पण ज्यांनी केलं नाही त्यांना मात्र पटत नसतं, कारण त्यांना ती ओढ असते ना डोक्यामध्ये. ते कल्पनेच्याच तरंगामध्ये तरंगत असतात. काय फिरायला जाताना कुणीतरी शेजारी जोडपं गेलं की त्याला वाटतं काय आनंद आहे याच्यामध्ये, आपलं लग्न केल्याशिवाय हे नाही, म्हणून त्याच्या डोक्यात तेच आकर्षण. पण नंतर पस्तावलेले 80% उदाहरणं. कारण काय आहे, शेवटी जोड जर सारखी मिळाली नाही तर डांबरी रोड असावा आणि शिवळावर ओढणारी बैल असावी. त्या बैलगाडीची अवस्था कशी होते? असे कित्येक संसारी बैलगाड्याच्या जोडींची अवस्था आहे. काय याचं टोक एकीकडं, त्याचं टोक एकीकडं, पटतच नाही. मानसिक असमाधान. कोणत्या तरी तात्पुरत्या आकर्षणानं जवळ येतात, शास्त्रीय परंपरा न पाहता लव्ह मॅरेजही करतात आणि पुढं सगळे पस्तावतात. असे किती 100 पैकी 70-80 उदाहरणं आम्हाला माहिती आहेत. तर अशी परिस्थिती असते महाराज. म्हणून कामी ही नारी पियारजिमी हा दृष्टांत अपुरा. मग प्राप्तीनंतर सुद्धा ओढ टिकून राहते याकरता दुसरा दृष्टांत तुळशीदासाने दिला, लोभी ही प्रियजिमी दाम. तुकोपर्यंत सुद्धा अभंग आहे, लोभ्या जैसा धन प्रमाण तैसा नारायण आमंक. हे दोन्ही दृष्टांत त्यांनी पण दिलेत अभंगामध्ये. जे तुळशीदासाने दिलेत तेच दोन्ही दृष्टांत तुकोपर्यंत दिले. तर याचं कारण काय? तर लोभ्याचं वैशिष्ट्य हे आहे की लोभ्याला धन मिळाल्यानंतर धनाची आसक्ती कमी होत नाही, वाढतच राहते. म्हणजे प्राप्तपूर्व ओढ काम्यासारखी असावी आणि प्राप्तीनंतरची ओढ लोभ्यासारखी असावी. अशी निरंतर ओढ असण्याकरता हे दोन दृष्टांत द्यावे लागतात. तसं माऊली एक सिद्धांताकरता 2-2, 3-3, 4-4 दृष्टांत देतात. जसं साधनेमध्ये तरतम भावानी एकाखाली एक 3-4 साधना. भक्तीचं प्रकरण जेव्हा सुरू झालं, भगवंतानी भक्तीचं तत्व सांगत असताना 4 दृष्टांत एकामागे 4-4 साधना सांगितल्या. मय्येव मनादसो मयी बुद्धिम निवेश निवशिष्यचे मय्येव आता ऊर्ध्वम न संशया. मग समजा हे शक्य नसेल, अथ चित्तम समाधातून न शक्नोशी मयी स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. त्याचे पुढं अभ्यासे असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. पुन्हा त्याचे खाली उतरतात. असं इथं प्यक्तोसे कर्तुमद्योगमाश्रिता सर्व कर्मफलत्यागम ततः कुर्यातात्मा. ही जशी साधनेचे टप्पे सांगितले 4 प्रकारचे, एकात एक. तसंच माऊलींचं चाललं आहे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे नाही जमत का, मग गुरु कर. तर या जसं साधनेचा एक टप्पा झाला, तसं दृष्टांताचा सुद्धा टप्पा आहे. तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. आता एखादा तप कक्षेशी संबंधच नसेल त्याच्याकरता हे दिदल्या विण प्राप्त. व्यवहारात तर त्याला काही ना काही मिळवावंच लागतं काय, मग त्याला त्या दृष्टांताचा उपयोग. ज्याचा अधिदैवी शक्तीशी संबंध आहे त्याच्याकरता पहिल्या टप्प्याचा उपयोग तपे विण दैवत. ज्याचा व्यवहाराशी संबंध आहे त्याच्याकरता दिदल्या विण प्राप्त. आणि ज्याच्या जीवनामध्ये सल्लागाराची आवश्यकता आहे
हितैषी सल्ला देण्याचा विषय ज्याच्या डोक्याला आवश्यक आहे त्याला हा दृष्टांत पटेल गुजेवी नाहीत, कोण सांगे. म्हणून 3 एकामागे एक सांगितले आणि पुन्हा मूळ सिद्धांतावर गुरुविना अनुभव करता सूत्र दिलं. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, भरपूर दृष्टांत आहे. मग मुख्य सिद्धांत काय? साधूचे संगती तरुणोपाय. करायचंय का? मग संतांची संगत करा, बस. हा विचार सांगितला, लक्षात घ्या. तर साधूचे संगती तरुणोपाय कशामुळं? तर साधूंचा स्वभाव आहे लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कनवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती. हा स्वभाव आहे म्हणून म्हणतात साधूची संगती तरुणोपाय. कोणताही व्यवहारी जीव हा हितैषी दुसरं कोणी सांगणारच नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून सामान्य जनताला त्या मुद्द्यातून बाजूला काढलं. तुम्ही त्यांच्या सल्ल्यावर जाऊ नका, आणि आम्ही त्यांच्या सल्ल्यावरच प्रभावित होतो. हे सगळे स्वार्थी येतो. सुर नर मुनी जनकी यह रीती, स्वार्थ लागी करई सब प्रीती. निस्वार्थ प्रेम फक्त संत करतात, हे लक्षात घ्या. शास्त्र, संत आणि ईश्वर हेच फक्त जीवाबाबतीत निस्वार्थ प्रेम करू शकतात. बाकी कोणीही निस्वार्थ प्रेम करत नाही, हे लक्षात घ्या. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा एक गुण. आणि दुसरा गुण, आपणा पारिखे नाही तेथे. हा दुसरा गुण. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आणि या 2 गुणांमुळं हा मुद्दा सांगितला, साधूचे संगती तरुणोपाय. लक्षात घ्या. साधू थोर का आहे? तर त्याच्यात हा गुण आहे, आपणा पारिखे नाही तेथे. अपपर भाव नाही. आणि व्यवहारामध्ये मोहानुसार अपपर भाव आहे. एकाला एक सल्ला, दुसऱ्याला दुसरा सल्ला. काय महाराज साधू गुण ते आमच्या धर्मराजाचा. स्वतःवर पांडवांवर गदा हाणण्याकरता आलेला आमचा कौरवातला दुर्योधन, त्याला सुद्धा अपपर भावाने सल्ला दिला नाही. याला म्हणावं साधू. सल्ला खराच दिला. शेवटी कृष्ण नीती कृष्णाला करावी लागली समाजाच्या उद्धाराकरता. त्यांचा हेतू वेगळा. पण याचा साधू स्वभाव असाच की सरळपणानेच सांगितलं, तुझ्या आईचं एवढं मोठं तप आहे की तुझ्या आईच्या समोर जर तुझ्या प्रेमानं त्या आईनं डोळे उघडून तुला पाहिलं तर तुझा सगळा देह वज्रदेही होईल, तुला कोणी मारू शकणार नाही. हा सल्ला कोणाला दिला? जो पांडवांना मारायला निघालाय त्यांना दिला. आणि दिला पांडवांनी. याला साधू वृत्ती म्हणतात. आपणा पारिखे नाही तेथे. बस. निष्पक्ष सल्ला देणारे साधू. धर्मराजासारखा साधू स्वभाव नाही महाराज कोणाला. म्हणून पांडवामध्ये सदेह वैकुंठात जाण्याचं तुकोबरायांच्या बरोबरीचं जर कोणी सूत्र असेल, उदाहरण असेल तर फक्त धर्मराज. लक्षात घ्या. सदेह वैकुंठाला गेले. आपणा पारिखे नाही. शेवटच्या टोकात परीक्षा दिली. सख्खे भाऊ गेले त्याचं काही नाही, पण ते कुत्रा आलं त्याला सोडलं नाही. ही साधुता. आपणा पारिखे नाही तेथे. भगवंतानी परीक्षा घेतली. कुत्र्याच्या रूपात देव आले आणि विमानात चढता चढता त्यांनी पाहिलं माझ्याबरोबर कोण आहे. बाकीचे तर मागच घसरले होते सगळे. एक कुत्र बरोबर आहे. त्या विमान घेऊन आणणाऱ्या नोकरांना सांगितलं, विष्णुदूतांना, की मी कुणाला आणलं नाही पण कुणाला सोडणार नाही. हे कुत्र माझ्याबरोबर आले, त्याला वर घेत असले तर मी येतो, नाही तर नाही. हा साधू स्वभाव लक्षात घ्या. तर शेवटच्या घटकेला सुद्धा परीक्षेत पास झाले साधू स्वभावामध्ये. आपणा पारिखे नाही तेथे. कुत्र म्हणून उपेक्षा नाही. आता मी पार ह्याला निघालो आणि या कुत्र्याचा काय संबंध. आपण बंगला सोडला तर कुत्र्याला बरोबर देत नाही, वाऱ्यावर सोडून देतो. आणि ते स्वर्गात निघाले तरी कुत्र्याला सोडलं नाही. तरी त्यांचं पाळीव होतं असं नाही बरं का. तुमचं पाळीव असून तुम्ही सोडून देता. ज्यांनी तुमची भाकरी खाऊन राखण केलं,
स्वार्थापोटी जर लांब जायचं असलं, बदली झाली असली तर तिथंच मोकळ्यावर सोडून देतो. जमलं तर कोणातरी हवाली करतो, नाही तर मोकळ्यावर सोडून देतो, त्याला घेऊन जात नाही बरोबर. अशी आपली वृत्ती आहे. आणि पाळीव नसलेलं पण बरोबर असलेलं, बरोबर आलेल्याला सोडायचं नाही. स्वर्गात जाणं जरी आडलं तरी म्हणे त्याला घेत नसेल मी येणार नाही. भगवंतांनी पाहिलेल्या परीक्षेमध्ये, साधुतेमध्ये, आपणापारिखे नाही तेथे, याच्यातलं उत्तम उदाहरण धर्मराज. बस आपणापारिखे नाही केलं त्याने, आपलेपणा दुसरेपणा केलाच नाही शेवटपर्यंत. आणि म्हणून त्यांना सदेह वैकुंठात जाता आलं. हे लक्षात घ्या. ही दोन्ही उदाहरणं आहेत. दुर्योधनाला योग्य सल्ला दिला, आपणापारिखे नाही तेथे म्हणून दिला. ही केवढी साधुवृत्ती आहे, सामान्य साधुवृत्ती नाही. आणि अगदी शेवटच्या क्षणाला स्वर्गात जाताना त्या कुत्र्याला पारखं मानलं नाही, ही केवढी साधुवृत्ती आहे. भगवंताच्या शेवटच्या परीक्षेत साधुवृत्तीमध्ये धर्मराज पास झाले, म्हणून ते कुत्रगुप्त झालं आणि देव प्रगट झाले. आणि म्हणून महाराज काळाने मस्तक खाली नवलंय, जगा काळ खायन आम्ही माथा दिला पाय. तुकोबरायांसारखं धर्मराजांनी काळाच्या मस्तकाची पायरी करून विमानात चढली. म्हणून तपे विण दैवत, दिघल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण. तेव्हा संतांचे, साधूचे संगती तरुणोपाय, याच्यावर बोलतोय मी. साधू स्वभाव कशाला म्हणतात? याला साधू स्वभाव म्हणतात. तेव्हा एक साधू एक अशी व्यक्ती असते की जिच्याकडं आपल्याला धोका होतच नाही. बस सगळीकडे धोका होईल, साधूकडं नाही. साधू वेश नाही, साधू वृत्ती. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेशावर आरोप करू नका, वेशावरून साधूवर आरोप करू नका. लक्षात घ्या, वेश वेगळा आहे, वेश बाह्यांग आहे. साधू वेश असला तर साधू होतोच असं नाही, पण वृत्तीनं साधू असेल तर तुम्हाला धोका देणारच नाही, लिहून ठेवा. त्याला साधू वृत्ती म्हणतात, हे जी कोणाला धोका देत नाही. ज्याच्यातले विकार गेले असतात तो साधू होतो, आणि विकारी जीव धोका देतो आणि त्याच्यावर विकारच नसतात. म्हणून षडविकार ज्यांनी धुतले तो साधू, अशी एक सोपी व्याख्या कीर्तनकार सांगतात. ज्यांनी 6 धुतले तो साधू, असं आहे. तर जर विकारच नाही, आणि दुसऱ्याला फसवायला विकार असले तर फसवलं जाईल, विकार नसले तर काय फसवलं जाईल. आणि विकार गेल्यावरच त्याला साधू म्हणायचं. आणि अशा साधूच्या संगतीमध्ये जीवाचा तरणं निश्चितच होतं. म्हणून माऊली म्हणतात साधूचे संगती तरणं. असं आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. मला वाटतं अभंगातले सगळे विषय संपले. पुन्हा एकदा ऐका. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शनी. योग याग विधी चालू आहे. तर या सिद्धांतातला भावसिद्धांताकरता पृथक्करण करण्याकरता हा पुढचा अभंग सांगितला, ज्याचं आत्ता आपण चिंतन केलं. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दम्मधर्म, भावे विण देव नकळे निसंदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. एका याच्यामध्ये गुरुचा अर्थ साधारण घ्यायचा. काय अर्थ सुटतच चालतात. साधू श्रेष्ठ, या 2 चरणामध्ये गुरु श्रेष्ठ की साधू श्रेष्ठ. महाराजांनी पहिला गुरु शब्द बदलला आणि साधू शब्द का टाकला? जर आधीच्या याच्यात म्हणतात गुरुविणा अनुभव कैसा कळे, तर गुरु शब्द थोडा अतिव्याप्त वाटला. जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. साधूमध्ये जसं 6 धुण्याचं निश्चित व्याख्या आली, तसं गुरुपणा व्यवहारातही गुरुपणा आहे. तुम्ही गुरुजी म्हणता, शालेय विद्या शिकवलेला आहे गुरुजी, तर तिकडं ती व्याख्या अतिव्याप्त होऊ नये म्हणून शब्द बदलला आणि साधू शब्द वापर. लक्षात घ्या. सद्गुरू शब्द असला तर विशिष्ट संकेत होतो, पण गुरु शब्द असला की थोडा व्यापक संकेत होतो. कोणत्याही विभागातला आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेला आपल्याला शिकवणारा तो गुरु. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. म्हणून गुरु शब्द अपूर्ण वाटला, म्हणून पुढच्या याचे शब्द बदलून साधू शब्द वापर. लक्षात घ्या. त्याच्याही पेक्षा पुढं तो शब्द बदलला.
आणि संत शब्द वापरला. गुरु, साधू आणि संत. पुढच्या 2 अभंगानंतर हा शब्द आला, संतांची संगती मनोमार्गगती. मग आता अपूर्णपणा काय वाटला, तर देण्याच्या वृत्तीमध्ये संत साधूपेक्षाही पुढं. स्वतः जो तिथं जाऊन भिडतो त्याच्यात साधू अपपर करत नाही, पण भिडला नाही तरी तुमच्याकडे येतात त्याचं नाव संत. मी कळवळा संतांना जास्त, साधूपेक्षाही काकणभर, म्हणून तोही शब्द बदलला आणि संत शब्द पुढं घातला. लक्षात घ्या. गुरु शब्द वापरला, साधू शब्द वापरला, तो शब्द धरूनच पुढचा साधुबोध झाला. तर साधूमधल्या वृत्तीमध्ये निर्दोषता आहे गॅरंटीनं, पण कळकळीमध्ये कमीपणा आहे. असं आहे, कळकळीमध्ये संतत्व जास्त पुढं. म्हणून पुढच्या 2 अभंगानंतर संत शब्दाचा उपयोग केला. संतांची संगती मनोमार्ग, असं आहे. गुरुपेक्षा साधू शब्द श्रेष्ठ वाटला माऊलींना, आणि साधूपेक्षाही संत शब्द श्रेष्ठ वाटला. म्हणून आश्रय घेण्याकरता या 3 क्रमाने आपल्याला आश्रय घ्यायला सांगितलं. आणि गुरुचा आश्रय घेण्यापूर्वी सुद्धा तुम्हाला इकडे येता येईल त्याच्याकरता आज्ञा दिली. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. कारण हा प्रपंच गुरुजवळ जाऊ देत नाही, साधूजवळ जाऊ देत नाही, संताजवळ जाऊ देत. म्हणून प्रपंचाचा प्रतिबंध कमी करण्याकरता भजन करा. भजन केल्याने प्रपंचाचा प्रतिबंध कमी झाला की प्रत्येक आपल्या टप्प्याकरता गुरुची स्वीकृती, आणि गुरुच्या स्वीकृतीनंतर साधूची संगत, आणि साधूच्या संगतीनंतर संतांचा आश्रय. असा क्रम आहे या 3-4 अभंगात. लक्षात घ्या. संतांची संगती मनोमार्गगती, अकळावा श्रीपती येणे. आता ते पुढे येणार आहे. त्याच्या आधी साधुत्व वृत्तीमध्ये जो गुण आहे त्याचा विचार सांगण्याकरता तीच लिंक धरून पुढचा अभंग आहे. साधूची संगती तरुणोपायाला खेटून हा पुढचा अभंग आहे. आता तो आपल्याला पाहायचा. आधी अभंग म्हणायचा आणि नंतर त्याचं जेवढं होईल तेवढं चिंतन. झाला पुरा तर होईल, नाही झालं तर कालच्यासारखं थोडंसं शिपूट राहिलं तर ते उद्याला सकाळी, असं आहे. साधूचे संगती मनोमार्ग साधू बोध झाला नुरोनिया ठेला. साधू बोध झाला नुरोनिया ठेला. ठाईच मुराला अनुभव, ठाईच ठाईच मुराला अनुभव. कापुराचे वाते उजळल्या ज्योती, कापुराचे वाते उजळल्या ज्योती. ठाईच मुरा अनुभव, कापुराचे वाते उजळल्या ज्योती, कापुराचे वाते उजळल्या ज्योती. ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराचे वाते उजळल्या ज्योती, कापुराचे वाते उजळल्या ज्योती. ठाईच झाली जैसी, कापुराचे वाते. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. साधूचा अंकिला
हरिभक्त साधूचा साधूचा अंकेला हरिभक्त कापुराचे वाते उजळल्या ज्योती कापुराचे वाते उजळल्या ज्योती आईचा अंकेला हरी साधूचा अंकेला हरिभक्त कापुराचे वाते ठाईच समाप्ती झाली जैसी ठाईच ठाईच समाप्ती झाली जैसी उजळल्या ज्योती कापुराचे वाते उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी कापुराचे वाते ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी संगती हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराचे वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सुंदरते ध्यानासहित 7वा नंबर आणि देवाची द्वारीपासून 6व्या नंबरचा हा अभंग आपण चिंतन करतोय आता. साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. संगती कशात आहे तुमच्या लक्षात आलं. साधूचे संगती तरणोपाय. याची संगती लावायला सोपी आहे दोन्हीची आपोआपच. जसे तुकाराम महाराजांचे ते 14 अभंग आहेत ना, त्याचं एकाची शेवट ते दुसऱ्याची सुरुवात, त्यामुळे संगती लवकर लागते. तसं या ठिकाणी संगती लवकर लागते या 2 अभंगातली, कारण शेवटच त्या शब्दावर झाला आणि त्या शब्दाने सुरुवात आहे. साधूचे संगती तरणोपाय. तरण्याकरता उपाय असेल तर साधूची संगत.
मग तो कशा पद्धतीनं साधूच्या संगतीत तरणं होतं त्याचा विस्तार करण्याकरता हा अभंग. साधुबोध झाला. संत काय करतात? संत आणि साधू बोध. संत तेथे विवेकासनीची की संत जसं विवेकदान करतात, साधू काय करतात? बोध करतात. आणि तो बोध काय करतो? तर अनुभवापर्यंत नेतो. श्रवण भक्तीमध्ये इथे एक मर्म आलेलं आहे. श्रवण भक्तीच्या परिणामाकरता वक्त्याचा अधिकार हे एक महत्त्वाचं कारण असतं, असा याच्यातून एक अर्थ निघतो. दुसऱ्या कोणाचा बोध नाही म्हटलं, साधुबोध झाला म्हणजे वक्त्याच्या अधिकाराचं प्रकरण आलं. आता वक्त्यांची कमी नाही, अधिकारी वक्त्यांची कमी आहे, म्हणून परिणामाची रिझल्ट मिळत नाहीत. वास्तविक रिझल्ट मिळायला पाहिजे, का मिळत नाही? ठाईचं मुराला अनुभव हा रिझल्ट मिळायला पाहिजे, पण मिळत का नाही? तर बोध करणारे साधू वेशी असतात, साधू नसतात. आता काय करावं? हे सगळं जे कटू सत्य आहे ना, फार त्याच्यावर मी जास्त बोलत बसत नाही, पण थोडं बोलल्याशिवाय पण चालत नाही. यथार्थ साधकाकरता त्यातले काही मुद्दे कळावे लागतात, म्हणून बोलावं लागतं. किंवा त्याच्यामध्ये उपेक्षा आहे किंवा टीकाच करायचा भाव आहे असं नाही आहे. काय माझ्या अंतःकरणाची वृत्ती टीका करण्याची नाही आहे. चालू असलेल्या मुद्द्याचं सुद्धा त्या लेव्हलवर मला कौतुक वाटतं. जसं मी मगाशी बोलता बोलता पटकन बोलून गेलो. काय बोलून गेलो? की स्वार्थाकरता दिंड्या काढणं हा दंभ आहे. पण त्याच्या शेजारीच मी बोलून गेलो की शेवटी हे जर काढणारे निघाले नाही तर तुमची व्यवस्था पण होणार नाही, असं मी आपल्याला सांगितलं. म्हणजे एका व्यवहारी लेव्हलवर त्यांच्या कार्याचं कौतुक आहे, पण आध्यात्मिक लेव्हलवर त्यात त्यांचं दंभ केल्यामुळं नुकसान आहे. अशा दोन गोष्टी. व्यवहारीदृष्ट्या जर त्यांनी हे काम केलं नाही, अहो तुम्ही विचार करा, आता ह्या संस्था आहेत, एवढे विद्यार्थी आहेत म्हणून महाराष्ट्राची कीर्तन परंपरा टिकून आहे. जर नाही तर गावागावातली स्थिती काय आज पूर्वीपेक्षा फार बिघडलेली आहे. पूर्वी गावागावात भजनी असायचे, गावातल्या लोकांना दुसऱ्या कोणाचा आश्रय न घेता सप्ताह करता येत होता. आज 70-80% गावामध्ये भजनीच राहिले नाही, म्हणून यांचा आश्रय घ्यावा लागतो. मग त्यामुळे एक व्यवसाय झाला. चांगला सप्ताह करायचा म्हणजे ते आणले पाहिजे, मग त्यांना लागलेलं मानधन दिलं पाहिजे. परमार्थ पूर्वीचं नाहीच राहिलं. आत्ता 50 वर्षापूर्वी आपल्या या 3 तालुक्यामध्ये अशी अवस्था होती. आमचे साहेबबाबा वायकर इतके निष्प्रह होते, साहेबबाबा वायकर, कोंडाजी वडेरे यांचे दौरे चालायचे. दौऱ्यामध्ये भाग घेणाऱ्या कुणाकरताही काहीही पाकिट द्यायची गरज नसायची. खाण्यापिण्याची व्यवस्था केली, त्यांना वाटायचं आपला परमार्थ होतोय, हे त्यांचा भाव असायचा. आता येणाऱ्यांचा हा भावच नाही, आम्हाला काही घेणं नाही. डॉक्टरला जसं रोग्याशी काही घेणं नाही, तसं त्यांच्या स्वतःच्या उद्धाराची काही घेणं नाही. स्वार्थ मिळतोय का? पहारेकरी सुद्धा पैसे ठरवल्याशिवाय येत नाही. गायकन वादक येणार नाही यात काही विशेष आहे? त्यांना तर कलेचा थोडा अभिमान असतो. त्यांची कला लौकिक सप्ताहाचा मोठेपणा करता कारण असते. चांगलं झालं कीर्तन, काय वादक होते, काय गायक होते, आणि त्या मोठेपणा करताय दोघंही स्वार्थ ना. यांनाही मोठेपण सिद्ध करायकरता त्यांना द्यावंच लागतं, आणि त्याने आपलं हे करण्याकरता घ्यावंच लागतं. असं विचित्र झालं नाही. तर पण पूर्वी काय होतं? शुद्ध परमार्थाची प्रवृत्ती होती. गावागावात पाठ्यावाले लोक होते, त्यांना कीर्तन प्रवचन आपल्या हिताचं आहे असं वाटत होतं. त्यामुळं देण्या घेण्याला गौणत्व होतं. मी सुद्धा काही अर्थानं समर्थन करतो. पूर्वीसारखी व्यवस्था आहे का आता? नाही. अर्थप्रधान अर्थव्यवस्था आहे, पूर्वीसारखी व्यवस्था नाही. बैलगाडीवाला फुकट बसू देत नाही, एसटीवाला तर काय घेऊन बसले. पूर्वी असं होतं का? पूर्वी कुणी कोणाला स्वतः घेऊन जायचं, बैलगाड्याचा काय प्रश्नच नाही. आता आहे का तसं? मग अर्थप्रधान अर्थव्यवस्थेत अर्थाची गरज आहे का? नाही. तर गरज आहे. म्हणून मी पैसे या लोकांना देण्याचा माझा विरोध नाही, फक्त अर्ध्या टप्प्यावर विरोध आहे.
सौदे बाजार करणं विरोध आहे, परमार्थाला शोभत नाही. एवढंच. योग्य व्यवस्था गावकऱ्यांनी करावी, द्यावं. अपेक्षेपेक्षाही जास्त दिलं तर त्यांना दानाचं पुण्य होईल, पण ठरवून घेतलं का तो दान व्यवहार होत नाही. लक्षात घ्या. तर देण्या घेण्याशी विरोध नाही, सौदे बाजाराशी विरोध आहे. जी गोष्ट प्रपंचामध्ये हुंडा घेऊन लग्न करण्याची सौदा बाजार वाढत चाललाय, तीच गोष्ट इकडं झालेली आहे. लक्षात घ्या. तर हुंडा विरोध कशा करताय, तर सौदे बाजारामुळे हुंडा विरोध आहे. म्हणून आज कितीतरी संस्था प्रयत्न करत असतात. काही काही याच्यावर वाक्य लिहिलेली असतात, दुल्हन ही दहेज है. ती तुमच्या घरात येते ना, बिना कष्ट करण्याकरता राबायला, आणि तिच्या इतकं काय आहे दुसरं. शेवटी व्यक्तीचा उपयोग आहे, वस्तूवरून व्यक्तीची किंमत करू नये, हा खरा शहाणपणा आहे. शास्त्रप्रमाण असं आहे, कन्यादान विषय असल्यामुळं कन्येबरोबर मुलीच्या बापानं वर दक्षिणा द्यावी, हुंडा नाही. योग्य तो. आणि नाही दिली तर मूर्खपणा आहे. आता कायदा तुम्हाला हक्कानं मागवेल, तर दिलं पाहिजेच, पण सौदे बाजाराच्या पद्धतीने नको. लक्षात घ्या. आता समान नागरिक कायदा आहे, मुलांना समान हक्क आहे. तुम्ही जर तिची चुळी बांगडी व्यवस्थित केली, तिच्याबरोबर जर काही दिलं, तर तिला हक्क दाखवायची इच्छा राहणार नाही. आणि तुम्ही असं नाही दिलं तर ती दुसऱ्या मार्गानं, हो, मग घाला कोर्टात पैसे, तुला मला घाल कुत्र्याला, वकिलाला, कोर्टाला. त्याच्यामुळे फायदा दोघांनाही होत नाही, पण पैसे मात्र जातात केस लावली तर. ते वकिलाचीच भरवून जाते. बरं, केस इतक्या लांबतात की त्या वकिलामध्ये निम्मी इस्टेट निघून जाते. तेव्हा आधीच विवेक जर चालवला तर फायदा आहे. वरदक्षिणा देणं शास्त्रामध्ये उल्लेख आहे, द्यावी, पण दोन्ही बाजू समान पाहिजेत. यांनी मागू नये, त्याने दिल्याशिवाय राहू नये, याच्यात समाधान आहे. तसंच कीर्तन करायच्या बाबतीत असलं पाहिजे. लक्षात घ्या. सप्ताह करणाऱ्यांनी त्याच्या अर्थप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळं त्याची व्यवस्था केल्याशिवाय राहू नये. गृहस्थाश्रमावर जर तिन्ही आश्रम आहेत, तर हे ब्रह्मचारी विद्यार्थी तुमच्या दिल्याशिवाय कसं काय त्यांचं भागेल. तर देण्याशी विरोध नाही, फक्त ठरवण्याशी विरोध आहे. लक्षात घ्या. ठरवता कामा नये. हे सौदे बाजाराने फार घोटाळा झाला. विद्यार्थ्यांना जर विचारलं कीर्तनकाराला काय करावं, म्हटलं आम्हाला अनुभव आला, लोक नाही मागितलं तर देतच नाहीत. हे सुद्धा खोटं आहे. कसं खोटं आहे. याचा लोभ याला ठरवायला लावतो, हे खरं उत्तर आहे. समजा 10 याच्यात एखादंच उदाहरण असं घडत असेल की जेवढं आवश्यक आहे तेवढंही दिलं नाही, पण 9 ठिकाणी तुमच्या आवश्यकतेपेक्षा जास्त दिले ना, मग नियम ठेवला तर तुमचं काय बिघडेल. देवावर भरोसा ठेवा. परमार्थ करतात तर देवावर भरोसा ठेवा थोडासा. एखादं उदाहरण चुकीचं घडेल नाही असं नाही, काही लोक असा गैरफायदा घेतात. आता मी माझ्या जीवनात न ठरवण्याचा माझा नियम आहे, मी कधी कोणता कार्यक्रम ठरवत नाही. मग मला असे अनुभव आले नाही का, आले, पण किती आले, 100त 2-4, 4-5 अनुभव मला आले की आम्ही स्वतः गाडी घेऊन 500 मैल एकदा मुंबईहून आम्ही गंगाखेडला गेलो, आणि एकही नया पैसा न देता नारळसुद्धा द्यायला हजर झाला नाही व्यक्ती. किती लांबचा मुंबई ते गाडी घेऊन गेलेलं हेलपाटा भागात. पण असे उदाहरणं किती, असे उदाहरणं सगळ्या याच्यात आमचे 10-5, आणि तुम्हाला जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त देणारे उदाहरणं किती. मग नियम करायला काय हरकत आहे. आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो, एवढा तरी भरोसा परमार्थिक माणसाच्या मनामध्ये पाहिजे. काय हा भरोसा ठेवून आम्ही परमार्थिक काम केलं आणि मला आयुष्यात काही कमी पडलं नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून आधी केले मग सांगितले. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की परमार्थिक व्यक्तीनं कमीत कमी सौदे बाजार करू नये. समाजाने व्यवहार पाहावा, व्यवहार पाहणं समाजाचं कर्तव्यच आहे. अहो साधे इतर सगळ्या व्यवहारातल्या गोष्टीसुद्धा त्याशिवाय होत नाही, तर मग परमार्थिक काम करताना हा व्यवहार पाहिला तर काय चुकीचं आहे. असा मध्य पाहिजे, म्हणजे परमार्थाचंही नुकसान होत नाही
नाही तर आपलं नुकसान होतं. ह्या लोभापायी ते सगळं वाया जातं. लक्षात घ्या. तर याकरता हा विचार लक्षात घेतला पाहिजे. मी कशावर बोलतोय, तर या वृत्तीमुळं अधिकार गेला बोलण्यातला, कॉपी झाली, पोपटपंची झाली. खूप उच्च तत्वज्ञान बोलायचं, पण कृती काम क्रोध लोभाने भरलेली. त्यामुळं त्याचं जे परिणाम होण्याचं वजन आहे ते संपलं. लोकांमध्ये जो सुधार व्हायला पाहिजे अपेक्षित तो होत नाही. कारण आज समाज सुधारण्याची कळकळच नाही. दोघंही स्वार्थानं आमचा मोठा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून मोठे कलाकार आणतात, आणि आम्ही मोठ्या मोठ्या कार्यक्रमात मिरवलो हे म्हणवायकरता मोठे लोक तिथं जातात कलाकार. समाजाशी काही घेणं देणंच राहिलं नाही लोकांना, अशी अवस्था झाली. मी बोलतोय अनुभवापर्यंत साधूचा बोध जाईल. अधिकारी वक्ता असला पाहिजे. बोध करण्याची क्षमता ही अधिकारावर आहे. नुसतं पोपटपंची बोलायला शिकलं म्हणजे त्याला बोध म्हणता येत नाही. जो श्रोत्याच्या मनावर परिणाम करून त्याला अनुभवापर्यंत पोहोचवू शकतो त्याला बोध म्हणावं. आता मी विषयांतर करून हे सगळं बोललो नाही आहे. आत्ताची परिस्थिती जी आहे या बोध शब्दाला बाधक आहे. साधू बोध झाला तर नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभव. तो नुसता चर्चेकरता शिल्लक राहत नाही. आमचे सगळे कीर्तन चर्चेपुरते शिल्लक राहतात. फार हसवलं, फार हे केलं म्हणजे उरतो फक्त चर्चे करता आणि आत घुसतच नाही. आत न घुसण्याचे श्रोत्याचा अनधिकार आणि वक्त्याचा अनधिकार दोन्ही कारणीभूत आहेत. श्रोता जर केवळ मनोरंजनाकरता ऐकेल तरी सुद्धा चर्चा शिल्लक राहील, अनुभवाच्या दृष्टीनं आत उतरणार नाही. त्या श्रोत्यांचे 3 उदाहरणं आमचे डोंगरे महाराज द्यायचे. लक्षात घ्या की श्रवणाचे 3 प्रकार कसे आहेत. तर एका कलाकारानं 3 एकदम सारख्या बाहुल्या तयार केल्या, एकदम सारख्या, काही फरक नाही, वरून तर काही ओळखताच येणार नाही, आणि बाजारात नेल्या आणि तिन्हीची किंमत मात्र वेगवेगळी. एकाची 100, एकाची 200, एकाची 300, आणि काही फरक नाही. वरून पंचायत पडायची लोकांना. आणि शिवाय त्याची 3री अट अशी होती, तिन्ही एकदम जो घेईल त्यालाच मी विकणार. तिन्ही सारख्या, किमतीत फरक 100, 200, 300, तिन्ही घेतल्याशिवाय देणार नाही. कितीतरी वेळ त्या बाहुल्या तशाच होत्या. पण एक जाणकार माणूस याच्यात काहीतरी रहस्य असलं पाहिजे या हेतून जवळ आला. तो म्हणलं ठीक आहे, तुझ्या अटीप्रमाणे मी तिन्ही घेतो, फक्त मला उत्तर सांग, तिन्ही सारख्या असून तिन्हीच्या किमतीत अंतर का? मी तुझे पैसे कमी करत नाही. तो म्हणला मला हेच विचारणारा पाहिजे होता, यातलं रहस्य समजून घेणाराच मला पाहिजे होता. तू कबूल केला, आता घ्यायचं, तुला रहस्य सांगतो म्हणले. मग काय केलं त्यांनी? आपल्याजवळची एक तार घेतली आणि त्या तारेचं फरक दाखवला. जी 100 रुपयाची बाहुली होती तिची बनावट अशी होती, बाकी सगळं वरून सारखं, पण एका कानातून तार घातली की दुसऱ्या कानातून बाहेर पडायची. तिची किंमत 100 रुपये. दुसरी 200 रुपयाची बाहुली होती. तिचं वैशिष्ट्य काय होतं? कानातून तार घातली की तोंडातून बाहेर पडायची, बाकी आकार सारखा. तिसरी 300 रुपये किमतीची बाहेर. तिचं वैशिष्ट्य काय होतं की कानातून तार घातली तर ती इकडूनही बाहेर पडायची नाही, तोंडातूनही बाहेर जायची नाही, ती आत जायची. हे श्रवणाचे 3 विभाग सांगण्याकरता, हे रहस्य सांगण्याकरता या 3 बाहुल्याच्या माध्यमातून त्यांनी बोध केला. तर श्रोत्यांमध्ये अशा 3 प्रकारच्या बाहुल्या दिसायला सगळे सारखे आहेत. काही नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, इथून निघताना झटकून निघतात. ऐकलेलं सगळं इथंच सोडून दे. काही कमर्शियल व्यापार करण्याच्या हेतून ऐकतात, जे ऐकलं ते सांगता कसं आलं पाहिजे या हेतून ऐकतात, म्हणजे ती तोंडातून बाहेर पडणारी तारेवाली बाहुली.
आणि क्वचितच लोक बोध म्हणून ऐकतात. त्याचं वर्णन आहे, साधुबोध झाला नुरोनिया ठेला. ती शिल्लकच राहत नाही, तार आत निघून जाते. लक्षात घ्या, ते हे वर्णन आहे. तर असा श्रोता लागतो आणि वक्ताही तसाच लागतो, बोध करणारा वक्ता लागतो. असं आहे. वक्त्यामध्येही श्रोत्याच्या कळकळीची तीव्र इच्छा लागते आणि श्रोत्यामध्ये सुद्धा उद्धार करण्याची तीव्र कळकळ लागते. असे दोन्ही जेव्हा एकत्र होतात तेव्हा या पद्धतीनं साधुबोधाचा परिणाम होतो. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. दृष्टांत दिला कापुराची वाती उजळल्या ज्योती. कापूर जर पेटवला, शुद्ध कापूर, आता त्याच्यातही नकली निघालेत, तेव्हा ती शिल्लकच राहतात. तुम्ही बघा, काही काही हलक्या वाड्या ज्या असतात ना, खूप मटेरियल शिल्लक राहतं त्याच्यात. पण जर शुद्ध कापूर असेल तर काहीही शिल्लक राहत नाही, स्वतः जळतो, प्रकाश तुम्हाला देतो आणि पूर्ण समाप्त होतो. तर साधुबोध असा झाला पाहिजे. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जायची. जसं ती तार आपल्या हृदयात गेल्यामुळे शिल्लकच राहत नाही, तसं बोध आत पूर्ण मुरावा, अनुभवापर्यंत, धारणेच्या लेव्हलवर. असा कसा मुरावा? तर कापुराच्या वातीसारखा. लाकडं जळतात पण राख शिल्लक राहते, कोळसा शिल्लक राहतो. कापूर असा आहे, त्यावेळेला पेट्रोल नव्हतं, नाही तर पेट्रोलचंही उदाहरण दिलं असतं. त्यावेळेला काही संशोधन नव्हतं बरं का. त्यावेळेला सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे कापूर. त्याच्यानंतर आता स्प्रीट आहे, पेट्रोल आहे. हेही पदार्थ असे आहेत की जळल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. पण त्यावेळेला हे पदार्थ नव्हते, पण कापूर होता, म्हणून सर्वात श्रेष्ठ उदाहरण म्हणून कापुराचं घेतलं. शिल्लक काहीच ठेवत नाही. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. असं आहे. मला अंतःकरण असं असावं, सांगणाऱ्याचंही तसं असावं आणि ऐकणाऱ्याचंही तसं असावं, म्हणजे ठाईच समाप्ती झाली जाईल. कापूरही समाप्त होतो, प्रकाशही समाप्त होतो आणि काहीच शिल्लक राहत नाही. तसं वक्त्याची कळकळ आणि श्रोत्याची कळकळ अनुभवात लीन व्हावी, असं आहे. ठाईच समाप्ती झाली जाईल, ठाईच मुराला अनुभव. अनुभवात लीन व्हावं. शिकवण्याचा अहंकार वक्त्यात राहू नये आणि ऐकणेपणाचा अहंकार श्रोत्यात राहू नये. निरहंकारानं वक्त्याने सांगावं आणि निरहंकाराने श्रोत्याने ऐकावं आपल्या अनुभवाकरता, म्हणजे ठाईचं मुराला अनुभव असं होईल. वक्त्यात वक्तेपणाचा जर अहंकार असेल तर महाराज अडचण आहे. माझ्यामुळं अग्नी मिळाला हा लाकडाला अहंकार असतो, म्हणून कोळसारूपी काळीमा शिल्लक राहतो. लक्षात घ्या. आणि निरहंकारी वक्त्याचं काहीच राहत नाही, ठाईच समाप्ती झाली जायची. तो इतकं मोकळेपणानं सांगून जातो, त्याच्या अंतःकरणात काही राहत नाही. म्हणून निरहंकारानं जर केलं ना तर काही होत नाही. खूप चांगलं झालं, त्याने घडवलं असं वाटलं पाहिजे वक्त्याला. पण यांना भोगाची इच्छा आहे. कसं झालं माझं प्रवचन? 17 वेळा विचारतील नंतर, कारण प्रवचनाचा भोग असतो म्हणून विचारतात. काय विचारायचंय? तुझी हे सत्तेने तुझे गुण गाऊ, तुझ्यासमोर आम्ही आपलं गायलं, तू सत्ता दिली, तू प्रेरणा दिली, मी सांगितलं, संपला विषय. तर याकरता वक्ता असा असावा, ठाईच समाप्ती झाली जाईल. असं आहे. ठाईचं मुराला अनुभव. अनुभव असा मुरला पाहिजे. भोग रूपानं शिल्लक नको, अहंकार रूपानं शिल्लक नको. तसं श्रोत्याचं सुद्धा भोग रूपानं ऐकू नये, अहंकारानं ऐकू नये. भोग आणि अहंकार दोन्ही सुटले आणि शुद्ध कल्याणानं सांगावं इच्छेनं आणि शुद्ध कल्याणाच्या इच्छेनं ऐकावं, म्हणजे असं होईल ठाईचं मुराला अनुभव. कापुराची वाती उजळल्या जोटी, ठाईच समाप्ती झाली जैशी. आणि जर असा अनुभव साधुबोधाचा जर आत मुरला तर मुक्तीची लायकी होते, मुक्तीच्या रेषेवर येतो. मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला. बस तो कुठपर्यंत पोहोचला? तर अगदी उमऱ्यापर्यंत पोहोचवलं त्यांनी साधून.
आता फक्त उमरा ओलांडा की मुक्ती असं आहे. तर मोक्ष रेखे आला आणि जो इथपर्यंत आला तो भाग्यवान, भाग्य विनटला. पण कशामुळे होईल हे? साधूचा अंकिला. म्हणून श्रोत्यामध्ये काय असावं? शरणागती भाव असावा, निरंकार असावा, भोगवृत्ती नसावी, आणि तिसरा मुद्दा सांगितला शरणागती असावी. साधूचा अंकिला हरिभक्त. बस. तर जो साधूच्या अंकित असतो, संतांनी तुकोबरायांनी म्हटलं, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवन, लाथाडीला संसार केला षडउर्मींचा मार, जनतन धन हे तो आम्हा तृणा समान. आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा आले रेखेवर, मोक्ष रेखे आला. कशामुळं? बळीयाचे अंकित. अंकितता महत्वाची आहे. अंकितता असेल तर तिथपर्यंत आल. मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. आणि माऊली म्हणतात, मला सुद्धा यामुळंच ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. बस ज्ञानदेवा, गोडी मला स्वतः द्यायची, गोडी संगती सज्जनी. आणि त्यामुळे मला काय मिळालं? हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. बस असा साक्षात्कार मला झाला. या संगतीच्या मुळंच मला हे सगळं मिळालं. म्हणून पुढं म्हणतात संतांची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. हे तुमच्याकरता वाक्य सांगितलं आणि इथं स्वतःचा अनुभव सांगितला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. या अनुभवापर्यंत मी आरूढ झालो. ठाईचं मुराला अनुभव. काय अनुभव मुराला? हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी हा अनुभव. उपक्रम उपसंहारात त्या अभंगामध्ये कोणता अनुभव मिळाला? हा अनुभव मिळाला, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. बस. जनी दिसल्यामुळं कर्मयोगी झाला, लक्षात आलं का? वनी दिसल्यामुळं भक्तियोगी झाला आणि आत्मतत्वी दिसल्यामुळं ज्ञानयोगी झाला. तिन्ही योगाचे पूर्ण अनुभव. हरी दिसे जनिवनी आत्मतत्व. जनता जनार्दन हरिरेव जगत जगतरेव हरी. सगळं जगत भगवत रूपानं दिसलं, हीच कर्मयोगाचा शेवट आहे. एकदा भगवत रूपानं जगत दिसलं की शांती, सगुण साक्षात्कार झाला की प्रेम भक्ती, आणि आत्मतत्वी दिसला की मुक्ती. शांती भक्ती मुक्ती, जनी वनी आणि आत्मतत्वी. हे तीन दर्शनांनी हे तीन प्राप्त होतील. शांती भक्ती मुक्ती. लक्षात घ्या. जनी दिसल्यानं शांती होईल. सगळे अशांती कशात आहे? जनामध्ये देव दिसत नाही म्हणून. समाज आपल्यापेक्षा लहान वाटतो, मोठा वाटतो. मोठा वाटला तर ईर्ष्या वाटते, लहान वाटले तर अधिकार वृत्ती वाढते. पण जनी जर सगळीकडं जनीवरी अवघा देव असं जर भाव झाला तर शांतीला काय अडचण आहे? क्रोधाला संधी नाही, विकाराला संधी नाही. म्हणून जनी हरिदिसे झालं की शांती. आणि प्रेम ते प्रगट होई मई जाणा एकांतात तप करता करता सगुण साक्षात्कार झाला तर भक्ती प्रेम. आपल्यामध्ये देव दिसला तर मुक्ती ज्ञान. कर्म भक्ती ज्ञान, शांती भक्ती मुक्ती. लक्षात घ्या. म्हणजे तिन्ही प्रकारचा पूर्ण अनुभव एकट्या साधूमुळं. मला तरी तिन्ही मिळाले म्हणले. मी संगत सज्जनांची घेतली, संतांची घेतली, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जने. आणि या साधू सज्जनांच्या संगतीनं तिन्ही योगात मला पूर्ण अनुभव आले. हरी दिसे जनिवनी आत्मतत्व असं आहे. तर हरी दिसला पाहिजे. महाराज जनामध्ये हरी दिसावा, नुसतं मानावा नाही. शुनीचैव शपाकेचे पंडित हा समदर्शिना, हा नुसतं वर्तिना नाही. योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यती. तर पश्यती शब्द आलेला आहे. तुम्हाला सज्जन मानावं, तुमच्या देवाची सत्ता मानावी, यापेक्षा प्रत्यक्षात तुमच्यात देव दिसावा. म्हणजे अध्यात्मदृष्ट्या पूर्णता. आणि याकरता गुरु करावा लागतो. ज्ञानेश्वर महाराजांना गुरुना अनुभव आला. आणि एवढीच उणीव, फक्त वनी दिसणारे देवळात दिसणारे नामदेवराय होते, पण जनी दिसणारे नव्हते. म्हणून
कोरा कुंभाराने तोपर्यंत कच्चं मडकं ठरवलं. लक्षात घ्या, कच्चं मडकं ठरवल्यावर राग आला, पण देवाने कबूल केलं, खरं आहे. आणि मग गोडी घ्यावी लागली संगती सज्जनी, जावं लागलं. आणि गेल्यानंतर विसोबाचाटी वयोवृद्ध झालेले त्या औंढा नागनाथला विसोबा खेचर लीला अशी केली, सर्वत्र वासुदेव सर्वमचा अनुभव देण्याकरता. सुरुवातीला तो संघर्षच वाटलाय ना, ते पिंडीवर पाय ठेवून पडलेले होते. नामदेवाला वाटलं हा काय भगत आहे, हा भक्त आहे, देवाच्या पिंडीवर पाय ठेवले. पण आता मोठ्याने पाठवलं त्यामुळं केले, जबरदस्तीनं पाया पडले. अहो म्हणे काय हे, स्वतः नामदेव शिकवायला लागले, काय देवाच्या पिंडीवर पाय. गर्वहरण करण्याकरता त्या महाभारतात अशी घटना येते, या भीमाला फार बळाचा अहंकार झाला. आणि अहंकार जिरवण्याकरता एक दिवस रस्त्यात चालता चालता खूप म्हाताऱ्या वानराचं रूप घेऊन हनुमानजी पडले होते आणि शिपटी सारी रस्त्यात. आता हा अभिमानी, त्याला ते जाताना शेपूट ओलांडणं धर्मदृष्ट्या चुकीचं वाटलं. ए वानरा म्हणे, ती शिपटी बाजूला कर. हनुमानजी आपली दयनीय भाषेमध्ये म्हणतात, काय करू, मी फार थकलोय, म्हातारा झालोय, माझ्याच्याने काही शेपूट होत, तूच असं उचलून बाजूला ठेव माझ्याशी. आणि गर्वच जिरवून टाकला मला. एवढा मोठा भीम, त्याची ताकद, अफाट ताकद. तुम्ही जर ऋषिकेशकडे गेले ना बद्रीनाथला, तर बद्रीनाथच्या पुढं त्या 4 मैलावर एक भीमाचा पूल येतो गंगेवर. कसा आहे तर आईला पलीकडं न्यायचं होतं, तर एक मोठा दगड, फार मोठा दगड, पूर्ण गंगा खालून वाहते आणि तो दगड त्यांनी त्याच्यावर आणून टाकला. अशी भीमाची ताकद होती, भयंकर, जबरदस्त. तर त्याला वाटलं मी फारच मोठा, अजून तो पूल पाहायला असेल बरं का, भीमगडाला तो भीमपूल अजून पाहायला मिळतो तिकडं जाताना. अजून तो दगड तसाच आहे आणि त्याची ओळख भीमपूल म्हणून आहे. एवढी अफाट ताकद. आता क्रेनला सुद्धा तो उचलेल का नाही अशी पंचायत, एवढा मोठा दगड. आणि त्याने असा हाताने तिथं ठेवला, पुलासारखा केला आणि आईला पलीकडं नेलं व्यासगुफेकडं. तेव्हा शेषधारेला जाताना आपल्याला ते पाहायला मिळतं, बद्रीनाथच्या पुढं 4-5 मैल. आणि असे भीमदादा, त्या बळाचा अभिमान, आणि त्या बळाच्या अभिमानानं जेव्हा आमचे वानर रूप घेतलेले, म्हातारं रूप घेतलेले आमचे हनुमान म्हणाले, तूच माझी शिपटी उचलून ठेव. मला तिळभर शेपटी हल्ली नाही. सगळा हनुमान महाराज भीमाचा अभिमान गळाला. आणि मग असे आपण कोण आहात, आणि मग हनुमंताचं दर्शन झालं शरणागती. तशी घटना या विसोबा खेचरांच्या बाबतीत झालेली. ती म्हणे, नामदेवा काय करू, मला कळते तू म्हणतोय तो अपराध होतोय, पण मला पायच हलवत नाही, इतकं मी आता गळून गेलो. ते तूच जरा माझ्यावर उपकार कर आणि एवढे पाय जरा दुसरीकडे ठेव ना. आता उपेक्षेनंच त्या नामदेवानी पाय उचलले. काय म्हातारा, याला एवढं कळत नाही, ठेवताना कळलं नाही. उपेक्षेनंच पाय उचलले आणि पिंडीवरून बाजूला टाकायला लागले. वासुदेव सर्वमची धारणा दाखवण्याकरता ही लीला केली विसोबा खेचरानं. जिथं पाय ठेवायला जाणार तिथं खालून पुन्हा पिंड तयार. बरं भोंड जिरली ना एकाच मुलानं, असं सारं मंदिरभर फिरवलं, 11 पिंडी तयार झाली. अजूनही त्याचं प्रतीक तिथं विसोबा खेचराच्या निमित्ताचं एक मंदिर आहे, तिथं अशा 10-11 पिंडी आहेत. औंढ्या नागनाथला जर गेला तुम्ही तर तुम्हाला पाहायला मिळेल. कशा करता, वासुदेव सर्वमचा. म्हणून नुसतं वनी देव दिसून काम पूर्ण नाही समजावं, म्हणून 3 मुद्दे सांगितले. हरी दिसे जनी, वनी आणि आत्मतत्वे. स्वतःचा मोठापणा सिद्ध करण्याकरता जनी दिसत नाही, वनी दिसत नाही, आणि आत्मतत्वे लगेच पोपटपंच अहम ब्रह्मास्मी, लगेच गप्पा मारायला तयार.
मीच ब्रह्म आहे म्हणतो. कशाचं काय आणि कशाचं काय, हे एकांगिता. केवळ वनीचा अहंकार नामदेवाचा आणि केवळ आत्मतत्वीचा अहंकार सुद्धा अपूर्ण. म्हणून पूर्णता कशात येते, हे 3 सूत्र एकत्र आले पाहिजे. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, हे लक्षात घ्या. 3 ठिकाणी हरी दिसला की बरोबर, कारण 3च गोष्टी आहे, तुम्ही, जगत आणि परमात्मा. आणि या 3 ठिकाणच्या साक्षात्काराकरता हे पुरेसं आहे. जगताच्या व्यतिरिक्त, वनी म्हणजे जगत वृत्तीच्या बाहेर. वनी शब्दाचा अर्थ केवळ वन असा अर्थ नाही, तर जनीच्या बाहेर जाऊन वनी असं आहे. तो वनीमध्ये देव दिसावा, जनीमध्ये दिसावा आणि आत्म्यात दिसावा, मग पूर्ण काम. म्हणून हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, लक्षात घ्या. पण मला हा अनुभव कशामुळे आला, ज्ञानदेवा गोडीन संगती सज्जनी. बस, या सज्जनांच्या संगतीत माझी गोडी राहिली, सज्जन संगतीमध्ये माझा अनुभव टिकला, म्हणून मला हा अनुभव आला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. तर याकरता आपल्याला हा मुद्दा समजून घ्या. आणि याची सुरुवात माऊलींचं सगळ्यात करता प्रवेशद्वार हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बस, ते हे सूत्र आहे. तेव्हा आपण साधुबोध झाला तर बोध झाला नुरोनिया ठेला. तर साधूंचा बोध कधी होतो, जे अनुभवे आले अंगाते या जगात येत असे त्यांना बोध करण्याचं सामर्थ्य आहे. ज्याचा अनुभवात नाही त्याचा बोध करण्याचा समजतच नाही. म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, आधी केले मग सांगितले, माझा अनुभव आहे अंगे, असं आहे. हे प्रमाण लक्षात घ्या. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे त्याला साधू म्हणा, लक्षात घ्या. देवतया जवळी असे. तर साधुत्व हे वेशावर नाही, अनुभवावर आहे. आणि ज्याचा अनुभव आहे त्याला बोध करण्याचा हक्क आहे. करावी सच्चर्चा. कुठेतरी काहीतरी लोक चर्चा करतात, त्याच्यावर सच्चर्चा करावी, पण जाणीव ठेवावी आपण साधू नाही. अभिमान असा वागवतात साधूसारखा, स्वतःला जाणीव सुद्धा नसते की आपण साधू त्या स्थितीपर्यंत आहोत की नाही. वरवरच्या भांडवलावर मला जे कीर्तनकारांमधल्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा सुद्धा नाही हो. इकडचं तिकडचं जमा करतात पण कबूल सुद्धा करत नाही, ह्याचं हे म्हणणं आहे. काय जुने पिढी होती. आमच्या रंगनाथ महाराजाचं एक प्रवचन असं होत नव्हतं की ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडून विद्या घेतली त्याचं नाव नव्हतं, लक्षात घ्या. एक प्रवचन जात नव्हतं. आमचे गुरुजी, आमचे दादा असं म्हणायचे, आमचे दादा असं म्हणायचे. सारखं केवढी केवढी ओरून वृत्ती, माऊलींची केवढी ओरून वृत्ती. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती देवी ज्ञान, सारखी जाणीव आहे. ही जाणीवच नाही आमच्यामध्ये राहिलेली. मिळवायचं दुसऱ्याच्या नावावर आणि खपवायचं आपल्या नावावर. दृष्टांत मोठ्या महाराज लोकांचे ऐकतात आणि सांगतात स्वतःच्या नावावर, मी इथं गेलो होतो असं झालं आणि तसं झालं, ऐकलेलं असतो दुसऱ्याच्या नावावर. किती बेईमानी आहे. तेव्हा फार विचित्र अवस्था आहे. साधुत्वाची जाणीव ठेवा, तर तुमच्या वाणीला वजन येईल, हे लक्षात घ्या. आणि वजनदार वाणीचा परिणाम समाजामध्ये होतो. तुमच्या वाणीचा वजन नसलं अनुभवाचं तर परिणाम होत नाही. प्लेन तलावामध्ये छोटासा खडा जर टाकला तर उगाच एखादी लहर जमा होते आणि ते लय होतं, वजन कमी असल्यामुळं. जितकं वजन वाढेल तितक्या त्या पाण्यातल्या लहरी लांबपर्यंत जातात. आणि खूप वजनदार जर दगड टाकला तर तलावाच्या शेवटपर्यंत लहरी जातात, हे लक्षात घ्या. तर अनुभवाचं जेवढं वजन आहे तेवढा परिणाम. अनुभवाचं वजन नसेल तर परिणामच नाही. किती किती हजार वर्षापूर्वीचे दगड व्यासाने टाकले, आजपर्यंत ते श्लोक आम्ही गुणगुणतो. शंकराचार्यांनी श्लोक तयार केले, आजपर्यंत गुणगुणतो. संतांच्या आरत्या, संतांच्या अभंग आजपर्यंत आम्ही गुणगुणतो. म्हणजे त्याच्या लहरी आजही आमच्या शेवटपर्यंत जगताच्या येतात.
आमचं पाण्यात ओढलेली रेग जशी मागं बुजून जाते, कीर्तन संपलं की आमचं सगळं संपलं, बस. वजन नाही. वजनाकरता साधू होऊन बोध करावा, म्हणून साधू बोध झाला. नरोनिया ठेरा. साधूचे संगती तरुणोपाय, साधूची संगत करा आणि साधूचा बोध झाला तर अनुभवापर्यंत आहे. श्रोता अधिकारी नसला तरी फलश्रुती नाही आणि वक्ता अधिकारी नसला तरी फलश्रुती नाही. आज दोन्ही अनधिकारी आहेत. म्हणून इतके कीर्तनं चालून सुद्धा जगतामध्ये अन्याय आणि ती तशीच आहे. एक एक साधू समाज परिवर्तनाला जुन्या काळात पुरले आणि क्वांटिटीच्या विचार केला क्वालिटीच्या लेव्हलवर, तर क्वांटिटी इतकी वाढली आहे की गल्लोगल्ली कीर्तनकार तयार झाले तरी समाज सुधरत नाही. याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की हे दोन जुळत नाही. हे दोन जुळलं तर थाईचं मुलाला अनुभव असं होईल. काय सुधार करावा याच्यात? दोघांकडून दोन करावं. निदान श्रोत्यांनी काय करावं? तर श्रोत्यांनी शक्यतो आहिऱ्या गहिऱ्याचं ऐकायचं सोडून द्यावं. उगाच विनोदात आपला वेळ वाया घालवतो, कशा करता ऐकतं त्याचं? ते मनोरंजनाकरता वेळ काढाय करताय का कीर्तन? तर शहाण्यानी लोकांनी नावं ठेवलं तरी चालू, काय तुम्ही परमार्थिक म्हणवतो आणि कीर्तनाला येत नाही? हात जोडावे बाबा, मी मूर्ख आहे, चल. पण मला वेळ वाया घालवाय, त्याच्यापेक्षा भजन कर. 10-5 माळा जर जप केला तर तुझं कल्याण होईल, तुला पुण्य प्राप्त होईल. काय तत्वाचं लेव्हलवर जसं चातक स्वाती नक्षत्राचंच पाणी पितो, तसं श्रोत्यांनी निष्ठेचं श्रवण करावं. बस, निष्ठेच्या बाहेरचं श्रवण बंद करावं. निंदाही करू नये पण वेळही वाया घालू नये. त्याचं त्याच्याबरोबर कुणाला तो त्याला काय चालवत असेल, जसं गिऱ्हाईक, जसे दुकानदार तसे गिऱ्हाईक मिळतच राहतील, त्याची गिऱ्हाईक त्याला मिळतील. आपण आपला वेळ वाया घालू नये. श्रोत्यांनी काय करावं याच्याकरता सांगतो. वेळ वाया घालू नका. जगाच्या दृष्टीनं उपेक्षित दिसलं तरी हरकत नाही, आपला वेळ वाया घालू नका. त्याच्याऐवजी तेवढा वेळ भजन करा. भजन तुमच्या उपयोगाला येईल. पोरं म्हणले फार बाबा फार चांगलं आहे, तुम्ही जा, मी घर सांभाळतो भजन करतो, जाऊ द्या. त्यांची लेवल जिसकी जैसी उपज आहे. त्याला हास्यन विनोद आवडत असतील तर जाऊ द्या. कीर्तनालाच जातोय, तमाशाला जाण्यापेक्षा काहीतरी थोडी गोडी लागेल, पण आपला वेळ वाया जाऊ नये. तुम्हाला कळलंय श्रवण कसं करावं, आपण घरी बसून भजन करावं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, बस. पुण्याची गणना कोण करी. जेवढं आवश्यक होतं तेवढं सांगितलं. बोध शब्दावरचा विशेष केंद्र करून पुन्हा पुन्हा त्याला फिरवून सांगितलं. अभंगाचे सगळे शब्दांचा विचार झालेला आहे. या अभंगावर आपण आज थांबूया. अजून आरतीचे 10-5 मिनटं जायचेत, तर माऊलीचं भजन घ्यायचं आणि थांबायचं आहे. आरती होईल आणि कार्यक्रम संपेल. स्वर स्वर स्वर. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर कुंडली ज्ञानेश्वर पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय नाम भगवान की जय 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 श्री राधे श्याम आरती होईल कार्यक्रम संपला